सर्वांना नमस्कार. आजच्या या विशेष दिवशी 11व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित या योग सत्रात तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. आपल्या रोजच्या धक्काधक्कीच्या जीवनातून थोडा वेळ काढून स्वतःच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी तुम्ही आज इथे उपस्थित राहिला आहात, हे पाहून खरंच खूप आनंद होत आहे. या वर्षीच्या योग दिनाची थीम आहे वन अर्थ वन हेल्थ, अर्थात एक पृथ्वी एक आरोग्य. दरवर्षी 21 जून रोजी संपूर्ण जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. योग ही भारताने जगाला दिलेली एक अमूल्य देणगी आहे आणि तिचं आरोग्यासाठी असलेलं महत्त्व आज संपूर्ण जग मान्य करतंय. 27 सप्टेंबर 2014 रोजी संयुक्त राष्ट्र महासभेच्या सत्राला संबोधित करताना आपले पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी योग दिन साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला होता. या प्रस्तावाला संयुक्त राष्ट्राच्या 193 देशांपैकी 177 देशांचा अभूतपूर्व पाठिंबा मिळाला. 11 डिसेंबर 2014 रोजी संयुक्त राष्ट्रांनी 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून घोषित केला. पण 21 जून हीच तारीख का? यामागे एक सुंदर शास्त्रीय आणि सांस्कृतिक कारण आहे. 21 जून उत्तर गोलार्धातला वर्षातील सर्वात मोठा दिवस असतो. योग परंपरेनुसार याच दिवशी सूर्य दक्षिणायनात प्रवेश करतो. हा काळ आध्यात्मिक साधनेसाठी अत्यंत अनुकूल मानला जातो. याच दिवशी निसर्गातून मिळणारी ऊर्जा सर्वाधिक असते, जी आपल्या मानवी चेतनेच्या विकासासाठी फायदेशीर ठरते. 2015 मध्ये पहिला आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला आणि दिल्लीत पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली 35,985 लोकांनी एकत्र योगासने करून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड सुद्धा प्रस्थापित केला. तिथून पुढे दरवर्षी 21 जून रोजी भारत आणि संपूर्ण जगभर योग सत्र, शिबिरे, रॅली आणि अनेक उपक्रमातून योगाचा प्रचार आणि प्रसार होत राहिला. पण लक्षात ठेवा, योग म्हणजे फक्त शरीराचे वळण किंवा अवघड आसनं नाहीत. योग म्हणजे जोडणं, आपल्या शरीराला मनाशी, मनाला आत्म्याशी आणि आत्म्याला परमात्म्याशी जोडणं म्हणजे योग. आजचं हे सत्र स्पर्धा नाही, तुलना नाही. प्रत्येकाच्या शरीराची क्षमता ही वेगवेगळी असते, म्हणून तुमच्या शरीराचा आदर करा. जिथे तुम्हाला अस्वस्थता जाणवेल तिथे थांबा आणि आवश्यक असेल तिथे विश्रांती घ्या. तुमचा सराव हा तुमचाच आहे, तो आनंदाने करा आणि सजगतेने करा. प्रत्येक श्वासासोबत जागरूकता ठेवा. चला तर मग या अद्भुत प्रवासाला सुरुवात करूया. आपापल्या योगा मॅटवर सुखासनात बसा. हाताची ज्ञानमुद्रा, अंगठा आणि पहिलं बोट जोडलेलं. ओमकार हा आपल्या सभोवताली एक सकारात्मक ऊर्जा निर्माण करतो आणि आपल्या विखुरलेल्या मनाला स्थिर करून योगासनासाठी तयार करतो. आता आपण 3 वेळा ओमकाराचा जप करून प्रार्थनेनंतर या सत्राची सुरुवात करूया. श्वास आत घ्या. श्वास आत घ्या. श्वास आत घ्या.
श्वास आत घ्या. प्रार्थना माझ्या पाठीमागे म्हणा. ओम संगच्छध्वं संवदध्वं संवो मनासि जानताम्. देवाभागं यथा पूर्वे संजानाना उपासते. संजानाना उपासते. ओम संगच्छध्वं म्हणजे आपण सर्वजण एकत्र चालू. संवदध्वं म्हणजे एकत्र बोलू. संवो मनासी जानताम म्हणजे आपलं सर्वांचं मन एक हो. देवाभागम यथा पूर्वे संजानाना उपासते म्हणजे प्राचीन काळात आपल्या पूर्वजांचं आचरण ह्याच प्रकारचे असल्यामुळे ते आपल्याला वंदनीय आहेत. दोन्ही हातांचं घर्षण करा. तयार झालेली उष्मा चेहऱ्यावरती फिरून घ्या. डोळे उघडा. उठून उभे राहा. सुरुवातीला आपल्याला सूक्ष्म व्यायाम करायचे आहेत. मानेसाठी सूक्ष्म व्यायाम. श्वास सोडत सावकाश मानेला समोर वाकवायचा आहे. श्वास आत घेत पाठीमाग. श्वास सोडत समोर. श्वास आत घेत पाठीमाग. 1 2 3 4. श्वास सोडत सरळ. हा झाला पहिला प्रकार. आता श्वास सोडत उजवीकडे वाकवायचा आहे. श्वास आत घेत सरळ. श्वास सोडत डावीकडं. श्वास घेत सरळ. 1 2 3 4 5 6. हा झाला दुसरा प्रकार. आता श्वास सोडत उजवीकडे वळवायचा आहे. श्वास आत घेत सरळ. श्वास सोडत डावीकडं. श्वास आत घेत सरळ. 1 2 3 4 5 6. हा झाला तिसरा प्रकार. आता श्वास सोडत सावकाश समोर वाकून मानेला गोल फिरून घ्यायचा आहे. श्वास आत घेत डोकं पाठीमागं जाईल. श्वास सोडत समोर. 1 2 3 4 5. विरुद्ध दिशेनं. 1 2 3 4 5. श्वास आत घेत सरळ. हे झाले मानेसाठी 4 सूक्ष्म व्यायाम. यानंतर आपण हातांसाठी आणि खांद्यांसाठी सूक्ष्म व्यायाम करणार आहोत. दोन्ही हात सरळ शरीराशी चिटकून ठेवायचे आहेत. आता श्वास आत घेत दोन्ही हात वर घ्या. दोन्ही हात कानांना चिटकवायचे आहेत. तळवे बाहेरच्या दिशेला असतील. श्वास सोडत हात खाली घ्या. 1 2 3 4. श्वास सोडत हात खाली. हा झाला पहिला प्रकार. यानंतर दोन्ही हात कोपरांमध्ये वाकून हाताची बोटं खांद्यावरती ठेवायची आहेत.
श्वास आत घेत कोपर वर जातील, श्वास सोडत खाली. 1 2 3 विरुद्ध दिशेनं. 1 2 3 हात खाली घ्या. यानंतर खांद्यामध्ये जेवढं अंतर आहे तेवढंच पायामध्ये, तेवढंच हातामध्ये घ्यायचं आहे. दोन्ही हात समोर घ्या. कटी चक्रासन करायचं आहे. श्वास सोडत उजवीकडून पाठीमागं वळायचं आहे. श्वास आत घेत सरळ होऊन श्वास सोडत डावीकडून पाठीमागं. 1 2 3 4 5 6 श्वास आत घेत सरळ. यानंतर आपल्याला गुडघ्यांसाठी सूक्ष्म व्यायाम करायचे आहेत. दोन्ही हात खांद्याच्या समोर घ्या. सरळ हातांचे तळवे जमिनीकडे असतील. श्वास सोडत खुर्चीवर बसल्याप्रमाणे खाली बसायचं आहे. श्वास आत घेत सरळ व्हा. श्वास सोडत खुर्चीवर बसल्याप्रमाणे बसायचं आहे. श्वास आत घेत सरळ. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढाच श्वास बाहेर. हे झाले सर्व सूक्ष्म व्यायाम. यामुळं आपल्या शरीरातील सर्व अवयवांना रक्ताचा पुरवठा होतो. सर्व अवयवांची कार्यक्षमता वाढते, लवचिकता वाढते. आता आपण आसनांना सुरुवात करूया. सुरुवातीला आपल्याला ताडासन करायचं आहे. ज्यांना अर्थरायटिस, व्हेरिकोज वेन्स, खांदे दुखणे किंवा चक्कर येणे अशा प्रकारची समस्या असेल तर त्यांनी हे आसन करू नये. दोन्ही पाय जवळ घ्या. हातांची बोटं एकमेकात गुंतवून तळवे समोर. श्वास आत घेत हात वर घ्यायचे आहेत, टाचावर. शरीराला शक्य होईल तेवढं वरच्या दिशेनं ताण द्या. हे आसन उंची वाढवण्यासाठी मदत करते. तसेच या आसनामुळं एकाग्रता वाढते. श्वास सोडत टाचा खाली घ्या, हात खाली. आणखीन एक वेळेस करायचं आहे. हाताची बोटं एकमेकात गुंतवा, तळवे समोर. श्वास आत घेत हात वर, टाचावर. या आसनामुळं पायांचे, हातांचे तसेच पाठीचे स्नायू आणि सांधे मजबूत होण्यास मदत होते. श्वास सोडत टाचा खाली घ्या, हात खाली. यानंतर आपल्याला वृक्षासन करायचं आहे. उजवा पाय उचलून डाव्या पायाच्या मांडीवरती ठेवायचा आहे. श्वास आत घेत दोन्ही हात वर जोडायचे आहेत नमस्कार स्थितीमध्ये. या आसनामुळं एकाग्रता वाढते, पायांची मजबूती वाढते. श्वास सोडत हात खाली, पाय खाली. आता डावा पाय व गुडघ्यात वाकून उजव्या पायाच्या मांडीवरती ठेवायचा आहे. श्वास आत घेत दोन्ही हात वर जोडायचे आहेत. सामान्य श्वसन चालू. 10 ते 15 सेकंद या स्थितीमध्ये थांबायचं आहे. श्वास सोडत हात खाली घ्या, पाय खाली. आता उजवा पाय उचलून डाव्या पायाच्या मांडीवरती ठेवा. श्वास आत घेत दोन्ही हात वर जोडायचे आहेत नमस्कार स्थितीमध्ये. सामान्य श्वसन चालू. 10 ते 15 सेकंद या स्थितीमध्ये थांबण्याचा प्रयत्न करा. श्वास सोडत हात खाली घ्या, पाय खाली. आता डावा पाय उचलून उजव्या पायाच्या मांडीवरती ठेवायचा आहे. श्वास आत घेत दोन्ही हात नमस्कार स्थितीमध्ये जोडायचे आहेत.
10 ते 15 सेकंद या स्थितीमध्ये थांबण्याचा प्रयत्न करा. श्वास सोडत हात खाली घ्या, पाय खाली, विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढाच श्वास बाहेर. यानंतर आपल्याला पादहस्तासन करायचं आहे. ज्यांना कंबरदुखी असेल किंवा हृदयासंबंधित काही समस्या असेल, स्लीप डिस्क संबंधी विकार असतील, हर्निया, अल्सर, चक्कर येणे, तसेच ग्लुकोमा असेल तर त्यांनी हे आसन करू नये. दोन्ही पाय जवळ घ्या. दोन्ही हात श्वास आत घेत वर घ्यायचे आहेत. श्वास सोडत सावकाश समोर वाकायचा आहे. दोन्ही हातांचे तळवे पायांच्या बाजूला टेकवण्याचा प्रयत्न करा. सामान्य श्वसन चालू. 10 ते 15 सेकंद या स्थितीमध्ये थांबायचं आहे. या आसनामुळे पाठीचा कणा लवचिक बनतो. पायाच्या आणि पाठीच्या स्नायूंची मजबूती वाढते. पचनक्रिया सुधारते. श्वास आत घेत हात वर घ्यायचे आहेत. श्वास सोडत हात खाली घ्या. आणखीन एक वेळेस करायचा आहे. श्वास आत घेत हात वर घ्या. श्वास सोडत सावकाशपणे समोर वाकायचा आहे. दोन्ही हातांचे तळवे पायांच्या बाजूला टेकवण्याचा प्रयत्न करा. 10 ते 15 सेकंद या स्थितीमध्ये थांबायचं आहे. या आसनामुळे पोटावरील, कमरेवरील अतिरिक्त चरबी कमी होते. मासिक पाळीशी संबंधित विकार दूर होतात. श्वास आत घेत हात वर घ्या. श्वास सोडत हात खाली. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढाच श्वास बाहेर. यानंतर आपण अर्ध चक्रासन करणार आहोत. ज्यांना चक्कर येणे किंवा उच्च रक्तदाब असेल तर त्यांनी हे आसन करू नये. दोन्ही पाय जवळ घ्या. दोन्ही हात कमरेवरती ठेवायचे आहेत. श्वास आत घेत पाठीमाग वाकायचा आहे. 10 ते 15 सेकंद या स्थितीमध्ये थांबण्याचा प्रयत्न करा. श्वास सोडत सरळ. श्वास आत घेत पाठीमाग. या आसनामुळे कमरेची व मणक्यांची बळकटी वाढते. पाठीचा कणा लवचिक बनतो. श्वसन क्षमता वाढण्यास मदत होते. सर्वायकल स्पॉन्डिलायटिस साठी हे आसन लाभदायक आहे. श्वास सोडत सरळ. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढा श्वास बाहेर. यानंतर आपल्याला त्रिकोणासन करायचं आहे. ज्यांना स्लीप डिस्क, सायटिका किंवा पोटासंबंधी काही ऑपरेशन झालं असेल तर त्यांनी हे आसन करू नये. पायामध्ये अंतर घ्या. उजव्या पायाचं पाऊल उजवीकडे वळवायचं आहे. दोन्ही हात खांद्याच्या सरळ रेषेमध्ये. श्वास सोडत उजवीकडे वाकायचा आहे. उजवा हात उजव्या पायाच्या घोट्यावर, डावा हात आकाशाकडं. डाव्या हाताचा तळवा समोर, नजर हाताकडं. या स्थितीमध्ये 10 ते 15 सेकंद थांबण्याचा प्रयत्न करा. या आसनामुळे पाठीचा कणा लवचिक बनतो. कमरेचे, पायाचे, मानेचे आणि पाठीचे स्नायू बळकट होण्यास मदत होते. श्वसनाची कार्यक्षमता सुधारते. श्वास आत घेत वर या. पाय सरळ करा.
आता डावा पायाचं पाऊल डावीकडे वळवायचं आहे. श्वास सोडत डावीकडे वाकायचं आहे. नजर उजव्या हाताकडं. सामान्य श्वसन चालू. 10 ते 15 सेकंद या स्थितीमध्ये थांबायचं आहे. श्वास आत घेत वर या. आता पायाचं पाऊल सरळ करा. उजव्या पायाचं पाऊल उजवीकडे वळवायचं आहे. श्वास सोडत उजवीकडे वाकायचा आहे. तळवा समोर ठेवायचा आहे. नजर हाताच्या तळव्याकडं. श्वास आत घेत वर या. पायाचं पाऊल सरळ करा. आता डाव्या पायाचं पाऊल डावीकडे वळवायचं आहे. श्वास सोडत डावीकडे वाकायचं आहे. नजर उजव्या हाताच्या तळव्याकडं. श्वास आत घेत वर या. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या. मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या. तेवढाच श्वास बाहेर. यानंतर आपण बैठक स्थितीमधील आसने करणार आहोत. सुरुवातीला सावकाशपणे दंडासनाच्या स्थितीमध्ये बसायचं आहे. दोन्ही पाय जवळ. हातांचे तळवे मांड्यांच्या बाजूला. मान पाठ सरळ असेल. सामान्य श्वसन चालू. 10 ते 15 सेकंद या स्थितीमध्ये थांबायचं आहे. हे दंडासन आहे. आता दोन्ही हात पाठीमागं ठेवायचे आहेत. मान थोडीशी पाठीमागं वाकलेली. टाचा आतल्या दिशेला, अंगठे बाहेर. ही बैठक स्थितीमधील विश्राम करण्याची स्थिती आहे. सामान्य श्वसन चालू. यानंतर आपल्याला भद्रासन करायचं आहे. भद्रासन करण्यासाठी दोन्ही पायांचे तळवे एकमेकांना जोडायचे आहेत. हातांची बोटं एकमेकात गुंतून दोन्ही पाऊल पकडा. मान पाठ सरळ असेल. गुडघे जमिनीच्या जास्तीत जास्त जवळ आणण्याचा प्रयत्न करा. 10 ते 15 सेकंद या स्थितीमध्ये थांबायचं आहे. या आसनामुळं गुडघे आणि नितंबाचे स्नायू बळकट होतात. गुडघ्यांचे दुखणे कमी होते. महिलांसाठी हे आसन खूप लाभदायक आहे. यानंतर आपल्याला बद्ध कोणासन करायचं आहे. श्वास सोडत सावकाशपणे कपाळ जमिनीच्या जास्तीत जास्त जवळ आणण्याचा प्रयत्न करा. 10 ते 15 सेकंद या स्थितीमध्ये थांबायचं आहे. 10 ते 15 सेकंद झाल्यानंतर श्वास आत घेत वर या. आणखीन एक वेळेस करायचा आहे. श्वास सोडत सावकाशपणे कपाळ जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करा. 10 ते 15 सेकंद या स्थितीमध्ये थांबायचं आहे. श्वास आत घेत वर या. पाय सरळ करा. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या. मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या. तेवढाच श्वास बाहेर. यानंतर वज्रासन करायचं आहे. ज्यांना मूळ व्याध, गुडघेदुखी किंवा गुडघ्याची काही सर्जरी झाली असेल तर त्यांनी हे आसन करू नये. वज्रासन करण्यासाठी उजवा पाय गुडघ्यात वाकवा. डावा पाय गुडघ्यात वाकवा. दोन्ही टाचेवरती बसायचं आहे. हातांचे तळवे गुडघ्यांवरती ठेवा. मान पाठ सरळ असेल. सामान्य श्वसन चालू. 10 ते 15 सेकंद या स्थितीमध्ये थांबायचं आहे. या आसनामुळं गुडघेदुखी कमी होते. पचनक्रिया सुधारते. हे आसन जेवणानंतरही
लगेच करता येते. यानंतर आपल्याला वज्रासनामधूनच अर्ध उष्ट्रासन करायचं आहे. सुरुवातीला सावकाशपणे गुडघ्यावरती यायचं आहे. दोन्ही हात कमरेवरती ठेवा. श्वास आत घेत शक्य होईल तेवढं पाठीमागं वाकायचं आहे. हे अर्ध उष्ट्रासन आहे. 10 ते 15 सेकंद या स्थितीमध्ये थांबण्याचा प्रयत्न करा. श्वास सोडत वज्रासनामध्ये बसायचं आहे. आणखीन एक वेळेस करायचं आहे अर्ध उष्ट्रासन. श्वास आत घेत गुडघ्यावरती उभं राहायचं आहे. दोन्ही हात कमरेवरती ठेवा. श्वास आत घेत पाठीमागं वाकायचं आहे. सामान्य श्वसन चालू. या आसनामुळं बद्धकोष्ठता आणि मलावरोध दूर होतो. पाठदुखीपासून मुक्ती मिळते. पाठीचे आणि मानेचे स्नायू मजबूत बनतात. श्वास सोडत सावकाशपणे वज्रासनामध्ये बसायचं आहे. आता यामधून आपल्याला पूर्ण उष्ट्रासन करायचं आहे. ज्यांना हर्निया, पोटाचे विकार, अर्थरायटिस किंवा चक्कर येणे अशा प्रकारचे विकार असतील तर त्यांनी हे आसन करू नये. श्वास आत घेत गुडघ्यावरती या. आता श्वास सोडत उजवा हात उजव्या पायाच्या टाचेवरती ठेवायचा आहे. डावा हात डाव्या पायाच्या टाचेवरती. सामान्य श्वसन चालू. 10 ते 15 सेकंद या स्थितीमध्ये थांबण्याचा प्रयत्न करा. या आसनामुळं डोळ्यासंबंधी विकार दूर होतात. डोके आणि हृदय यामधील रक्ताभिसरण सुधारते. पोटावरील नितंबावरील अतिरिक्त चरबी कमी होते. श्वास सोडत वज्रासनाच्या स्थितीमध्ये परत या. आणखीन एक वेळेस करायचं आहे. गुडघ्यावरती उभं राहायचं आहे. उजवा हात उजव्या पायाच्या टाचेवरती. डावा हात डाव्या पायाच्या टाचेवरती. सामान्य श्वसन चालू. 10 ते 15 सेकंद या स्थितीमध्ये थांबण्याचा प्रयत्न करा. पूर्व स्थितीमध्ये परत या. विश्राम करायचा आहे. दोन्ही गुडघ्यांमध्ये थोडा अंतर घ्या. मोठा श्वास आत घ्या. मोठा श्वास बाहेर. यानंतर आपल्याला शशांक आसन करायचं आहे. ज्यांच्या गुडघ्याची काही सर्जरी झाली असेल, तीव्र पाठदुखी असेल किंवा ऑस्टिओ अर्थरायटिस असेल तर त्यांनी हे आसन करू नये. गुडघ्यामध्ये शक्य होईल तेवढे अंतर घ्या. दोन्ही हात श्वास आत घेत वर घ्या. श्वास सोडत सावकाशपणे समोर वाकायचं आहे. कपाळ किंवा हनुवटी जमिनीला टेकवायची आहे. सामान्य श्वसन चालू. 10 ते 15 सेकंद या स्थितीमध्ये थांबायचं आहे. हे आसन ताण आणि क्रोध कमी करण्यास मदत करते. तसेच या आसनामुळं पचनक्रिया सुधारते. पायांच्या तक्रारी बंद होतात. श्वास आत घेत हात वर घ्या. श्वास सोडत हात खाली. आणखीन एक वेळेस करायचा आहे. श्वास आत घेत हात वर घ्यायचे आहेत. श्वास सोडत समोर वाकायचा आहे. कपाळ किंवा हनुवटी जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करा. सामान्य श्वसन चालू. 10 ते 15 सेकंद या स्थितीमध्ये थांबायचं आहे. यानंतर श्वास आत घेत पूर्व स्थितीमध्ये परत या.
मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर, दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढाच श्वास बाहेर. यानंतर आपल्याला उत्तान मंडूकासन हे आसन करायचं आहे. ज्यांना गुडघेदुखी किंवा गुडघ्याशी संबंधित काही सर्जरी झाली असेल तर त्यांनी हे आसन करू नये. दोन्ही गुडघ्यांमध्ये शक्य होईल तेवढे अंतर घ्या. आता उजवा हात कोपरामध्ये वाकून डाव्या खांद्यावरती ठेवायचा आहे आणि डावा हात कोपरामध्ये वाकून उजव्या खांद्यावरती ठेवायचा आहे. सामान्य श्वसन चालू. 10 ते 15 सेकंद या स्थितीमध्ये थांबायचं आहे. या आसनामुळं पचनक्रिया सुधारते. मांड्यांवरील पोटावरील अतिरिक्त चरबी कमी होते. दोन्ही हात खाली घ्या, गुडघे जवळ घ्या. आणखीन एक वेळेस करायचं आहे. दोन्ही गुडघ्यांमध्ये शक्य होईल तेवढे अंतर घ्या. उजवा हात कोपरामध्ये वाकून डाव्या खांद्यावरती ठेवायचा आहे. डावा हात कोपरामध्ये वाकून उजव्या खांद्यावरती ठेवायचा आहे. सामान्य श्वसन चालू. 10 ते 15 सेकंद या स्थितीमध्ये थांबण्याचा प्रयत्न करा. 10 ते 15 सेकंद झाल्यानंतर वज्रासनामध्ये या. यानंतर दंडासनामध्ये यायचं आहे. दोन्ही पाय काढून घ्या, पाय सरळ करा, विश्राम करा. दोन्ही हात पाठीमागं, मान थोडीशी पाठीमागं वाकलेली. टाचा आतल्या दिशेला असतील, अंगठे बाहेर. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर, दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढाच श्वास बाहेर. यानंतर वक्रासन करायचं आहे. ज्यांना स्लीप डिस्क संबंधी समस्या असेल किंवा तीव्र पाठदुखी तसेच पोटासंबंधी काही सर्जरी झाली असेल तर त्यांनी हे आसन करू नये. दोन्ही पाय जवळ घ्या. उजवा पाय गुडघ्यात वाकवायचा आहे. उजवा हात पाठीमागं, डावा हात उजव्या पायाला फिरून नजर पाठीमागं असेल. 10 ते 15 सेकंद या स्थितीमध्ये थांबण्याचा प्रयत्न करा. या आसनामुळं पाठीच्या कण्याची लवचिकता वाढते. मधुमेहासाठी हे आसन लाभदायक आहे. हात काढून घ्या, पाय सरळ करा. आता डावा पाय गुडघ्यात वाकवायचा आहे. डावा हात पाठीमागं, उजवा हात पायाला फिरून नजर पाठीमागं. सामान्य श्वसन चालू. 10 ते 15 सेकंद या स्थितीमध्ये थांबायचं आहे. हात काढून घ्या, पाय सरळ करा. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर. आणखीन एक वेळेस करायचा आहे. उजवा पाय गुडघ्यात वाकवा. उजवा हात पाठीमागं, डावा हात पायाला फिरून नजर पाठीमागं. 10 ते 15 सेकंद या स्थितीमध्ये थांबायचं आहे. हात काढून घ्या, पाय सरळ करा. आता डावा पाय गुडघ्यात वाकवा. डावा हात पाठीमागं, उजवा हात पायाला फिरून नजर पाठीमागं. हात काढून घ्या, पाय सरळ करा, विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर, दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढाच श्वास बाहेर. यानंतर आपल्याला विपरीत शयनस्थितीमधील आसने करायची आहेत. पोटावरती झोपायचं आहे.
उजव्या हातावरती डावा हात, डाव्या हातावरती कपाळ, टाचा आतल्या दिशेला, अंगठे बाहेर. ही मकरासनाची स्थिती आहे. सामान्य श्वसन चालू. 10 ते 15 सेकंद या स्थितीमध्ये झोपायचं आहे. या आसनामुळं शरीरामध्ये जो थकवा निर्माण झालेला आहे तो दूर होतो. पाठीच्या कण्याशी संबंधित विकार दूर होतात. कमी वेळेत शरीराला योग्य विश्रांती मिळण्यासाठी हे आसन लाभदायक आहे. यानंतर आपल्याला भुजंग आसन करायचं आहे. दोन्ही पाय जवळ घ्या, दोन्ही हात छातीच्या बाजूला. श्वास आत घेत नाभीपर्यंतचा भाग वर उचलायचा आहे, नजर आकाशाकडं. या आसनामुळं पोटावरील, कमरेवरील अतिरिक्त चरबी कमी होते. श्वास सोडत सावकाश खाली या. श्वास आत घेत नाभीपर्यंतचा भाग वर उचलून नजर आकाशाकडं. या आसनामुळं मानदुखी, पाठदुखी कमी होते. श्वास सोडत सावकाश खाली या, विश्राम करा. उजव्या हातावरती डावा हात, डाव्या हातावरती कपाळ, टाचा आतल्या दिशेला, अंगठे बाहेर. सामान्य श्वसन चालू. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर. यानंतर आपल्याला शलभासन करायचं आहे. ज्यांना हृदयविकार किंवा उच्च रक्तदाब, हर्निया, पेप्टिक अल्सर यापैकी काही समस्या असेल तर त्यांनी शलभासन करू नये. शलभासन करण्यासाठी उजवा हात उजव्या पायाच्या मांडीखाली आणि डावा हात डाव्या पायाच्या मांडीखाली ठेवायचा आहे. श्वास आत घेत दोन्ही पाय सावकाशपणे वर उचलण्याचा प्रयत्न करा. 10 ते 15 सेकंद या स्थितीमध्ये थांबायचं आहे. श्वास सोडत पाय खाली घ्या. आणखीन एक वेळेस करायचं आहे. श्वास आत घेत पाय वर. या आसनामुळे सायटिका आणि पाठीच्या खालच्या भागातील दुखणे कमी होते. फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढते. नाभीच्या खालच्या भागाची सक्षमता वाढते. स्थूलता कमी होते आणि पचनशक्ती वाढते. श्वास सोडत सावकाश पाय खाली घ्या, विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढाच श्वास बाहेर. हे झाले सर्व विपरीत शयन स्थितीमधील आसने. आता सावकाशपणे डाव्या कुशीवरून पाठीवरती झोपायचं आहे. शयन स्थितीमधील आसने करायची आहेत. टाचा आतल्या दिशेला, अंगठे बाहेर, हातांचे तळवे आकाशाकडं. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढाच श्वास बाहेर. यानंतर आपल्याला सेतुबंधासन हे आसन करायचं आहे. ज्यांना अल्सर, हर्निया या संबंधी काही समस्या असेल तर त्यांनी हे आसन करू नये. दोन्ही पाय जवळ घ्या, दोन्ही हात जवळ, दोन्ही पाय गुडघ्यामध्ये वाकवायचे आहेत. आता दोन्ही हातांनी पायांचे घोटे पकडा. श्वास आत घेत कमरेला शक्य होईल तेवढं वर उचलायचं आहे. सामान्य श्वसन चालू. 10 ते 15 सेकंद या स्थितीमध्ये थांबण्याचा प्रयत्न करा. श्वास सोडत खाली या. श्वास आत घेत शक्य होईल तेवढं कमरेला वर उचलायचं आहे.
श्वास सोडत खाली. हेच आसन आपण आणखीन एका वेगळ्या प्रकारामध्ये करू शकतो. दोन्ही हातांनी कमरेला आधार देऊन कंबर वर उचलायचे आहे. सामान्य श्वसन चालू. या आसनामुळं मणक्याचे आजार कमी होतात. पोटावरील कमरेवरील अतिरिक्त चरबी कमी होते. श्वास सोडत सावकाश खाली या. विश्राम करा. टाचा आतल्या दिशेला, अंगठे बाहेर. हाताचे तळवे आकाशाकडं. मोठा श्वास आत घ्या. मोठा श्वास बाहेर. यानंतर आपल्याला उत्तान पादासन हे आसन करायचं आहे. दोन्ही पाय जवळ घ्या. ज्यांना हर्निया किंवा पोटासंबंधी काही समस्या असतील किंवा पोटाचे काही ऑपरेशन झाले असेल तर त्यांनी हे आसन करू नये. दोन्ही हातांचे तळवे जमिनीवरती टेकवायचे आहेत. श्वास आत घेत सावकाशपणे दोन्ही पाय वर उचलायचे आहेत. सामान्य श्वसन चालू. 10 ते 15 सेकंद या स्थितीमध्ये थांबण्याचा प्रयत्न करा. श्वास सोडत पाय खाली घ्या. आणखीन एक वेळेस करायचं आहे. दोन्ही पाय सावकाशपणे 45 अंशाच्या कोनामध्ये स्थिर करायचे आहेत. सावकाशपणे दोन्ही पाय खाली घ्या. विश्राम करा. टाचा आतल्या दिशेला, अंगठे बाहेर. हाताचे तळवे आकाशाकडे. मोठा श्वास आत घ्या. मोठा श्वास बाहेर. यानंतर आपल्याला अर्ध हलासन करायचं आहे. दोन्ही पाय जवळ घ्या. हातांचे तळवे जमिनीवरती टेकवायचे आहेत. ज्यांना पोटासंबंधी काही समस्या असेल, पोटाचे काही ऑपरेशन झाले असेल किंवा हर्निया असेल तर त्यांनी हे आसन करू नये. दोन्ही पाय सावकाशपणे 90 अंशाच्या कोनामध्ये स्थिर करायचे आहेत. सामान्य श्वसन चालू. 10 ते 15 सेकंद या स्थितीमध्ये थांबण्याचा प्रयत्न करा. या आसनामुळं पोटाची आणि कमरेची अतिरिक्त चरबी कमी होते. पोटदुखी कमी होते. पचन शक्ती सुधारते. श्वास सोडत पाय खाली घ्या. श्वास आत घेत दोन्ही पाय वर उचलायचे आहेत. 10 ते 15 सेकंद या स्थितीमध्ये थांबण्याचा प्रयत्न करा. श्वास सोडत पाय सावकाशपणे खाली घ्या. विश्राम करा. टाचा आतल्या दिशेला, अंगठे बाहेर. हाताचे तळवे आकाशाकडे. मोठा श्वास आत घ्या. मोठा श्वास बाहेर. यानंतर आपल्याला पवन मुक्तासन करायचं आहे. ज्यांना पोटासंबंधी काही समस्या असतील, हर्निया असेल किंवा सायटिका असेल तर त्यांनी हे आसन करू नये. दोन्ही पाय जवळ घ्या. दोन्ही हात जवळ घ्या. आता दोन्ही पाय गुडघ्यामध्ये वाकवायचे आहेत. दोन्ही हातांची बोटं एकमेकात गुंतवून गुडघे पकडायचे आहेत. श्वास सोडत गुडघे छातीच्या जास्तीत जास्त जवळ घेऊन येण्याचा प्रयत्न करा. हनुवटी गुडघ्यांना टेकवण्याचा प्रयत्न करायचा आहे. 10 ते 15 सेकंद या स्थितीमध्ये थांबायचा आहे. या आसनामुळं गॅस, अपचन दूर होते. मलावरोध दूर होतो. सावकाशपणे पूर्व स्थितीमध्ये परत यायचं आहे. पाय सरळ करा. विश्राम करा. टाचा आतल्या दिशेला, अंगठे बाहेर. हाताचे तळवे आकाशाकडे. मोठा श्वास आत घ्या. मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या. तेवढाच श्वास बाहेर. आणखीन एक वेळेस करायचा आहे. दोन्ही पाय जवळ घेऊन गुडघ्यामध्ये वाकवायचे आहेत.
दोन्ही हातांची बोट एकमेकात गुंतून गुडघे पकडायचे आहेत. हनुवटी गुडघ्यांना स्पर्श करण्याचा प्रयत्न करा. सामान्य श्वसन चालू. या आसनामुळे पचनशक्ती सुधारते, मन शांत होते, शरीरावरील सर्व ताण नाहीसा होतो. 10 ते 15 सेकंद झाल्यानंतर सावकाशपणे पूर्व स्थितीमध्ये परत या. विश्राम करा. टाचा आतल्या दिशेला, अंगठे बाहेर, हातांची तळवे आकाशाकडं. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढाच श्वास बाहेर. यानंतर आपल्याला शवासन करायचं आहे. आता जे आपण आसने केली आहेत त्यामुळं आपल्या शरीरामध्ये जो ताण निर्माण झालेला आहे, जो थकवा निर्माण झालेला आहे, तो ताण आणि थकवा काढून टाकण्यासाठी आपल्याला शवासन करायचं आहे. शवासन करण्यासाठी आपलं लक्ष उजव्या पायाच्या बोटांवरती घेऊन या. उजव्या पायाची बोट शांत आणि तणावरहित करून घ्यायची आहेत. आता आपलं लक्ष उजव्या पायाच्या तळभागांवरती घेऊन यायचं आहे. उजव्या पायाचा तळभाग, पृष्ठभाग शांत आणि तणावरहित करून घ्यायचा आहे. यानंतर आपलं लक्ष उजव्या पायाच्या टाचेवरती घेऊन या. उजव्या पायाची टाच, घोटा, पिंडरी, गुडघा, मांडी शांत आणि तणावरहित करून घ्यायचं आहे. आता आपलं लक्ष डाव्या पायाच्या बोटांवरती घेऊन या. डाव्या पायाची बोट शांत आणि तणावरहित करून घ्यायचे आहेत. यानंतर आपलं लक्ष डाव्या पायाच्या तळभागावरती घेऊन या. डाव्या पायाचा तळभाग, पृष्ठभाग शांत आणि तणावरहित करून घ्यायचा आहे. आता आपलं लक्ष डाव्या पायाच्या टाचेवरती घेऊन या. डाव्या पायाची टाच, घोटा, पिंडरी, गुडघा, मांडी शांत आणि तणावरहित करून घ्यायचं आहे. यानंतर आपलं लक्ष उजव्या हाताच्या बोटांवरती घेऊन या. उजव्या हाताची बोट शांत आणि तणावरहित करून घ्यायचं आहे. आता आपलं लक्ष उजव्या हाताच्या तळभागावरती घेऊन या. उजव्या हाताचा तळभाग, पृष्ठभाग शांत आणि तणावरहित करून घ्यायचा आहे. यानंतर आपलं लक्ष उजव्या हाताच्या मनगटावरती घेऊन या. उजव्या हाताचं मनगट, कोपर, दंड, खांदा शांत आणि तणावरहित करून घ्यायचं आहे. आता आपलं लक्ष डाव्या हाताच्या बोटांवरती घेऊन या. डाव्या हाताची बोट शांत आणि तणावरहित करून घ्यायचे आहेत. आता आपलं लक्ष डाव्या हाताच्या तळभागावरती घेऊन या. डाव्या हाताचा तळभाग, पृष्ठभाग शांत आणि तणावरहित करून घ्यायचा आहे. यानंतर आपलं लक्ष डाव्या हाताच्या मनगटावरती घेऊन या. डाव्या हाताचं मनगट, कोपर, दंड, खांदा शांत आणि तणावरहित करून घ्यायचा आहे. यानंतर आपलं लक्ष पोटावरती घेऊन या. पोटातील अवयव शांत आणि तणावरहित करून घ्यायचे आहेत. आता आपलं लक्ष छातीवरती घेऊन या. हृदय, फुफ्फुसे शांत आणि तणावरहित करून घ्यायचं आहे. आता आपलं लक्ष गळ्यावरती घेऊन या. गळा,
मान शांत आणि तणावरहित करून घ्यायचा आहे. यानंतर आपलं लक्ष चेहऱ्यावरती घेऊन या. चेहरा, डोळे, नाक, कान, ओठ, हनुवटी, कपाळ शांत आणि तणावरहित करून घ्यायचं आहे. आता आपलं लक्ष डोक्यावरती घेऊन या. डोकं शांत आणि तणावरहित करून घ्यायचं आहे. यानंतर आपलं लक्ष श्वासावरती केंद्रित करायचं आहे. श्वासाच्या येण्या जाण्याकडे लक्ष द्या. शरीराला आणि मनाला विश्रांती देणारं हे आसन आहे. शवासनामुळं शरीरातील आणि मनातील सर्व ताण आणि थकवा निघून जातो. शवासनामुळं सर्व अवयवांची कार्यक्षमता वाढते. कमी वेळामध्ये शरीरातील प्रत्येक स्नायू तणावरहित होतो. यानंतर हाताच्या आणि पायाच्या बोटांची हालचाल करायची आहे. दोन्ही हातांची बोटं एकमेकात गुंतवा. श्वास आत घेत शरीराला वरच्या दिशेनं ताण द्यायचा आहे. श्वास सोडत हात खाली घेऊन या. मांड्यांच्या बाजूला ठेवा. मोठा श्वास आत घ्या. मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या. तेवढाच श्वास बाहेर. ही झाली सर्व शयन स्थितीमधील आसने. आता हळूच डाव्या कुशीवरून उठून बसायचं आहे. सुखासनामध्ये बसा. मान पाठ सरळ. हाताची ज्ञान मुद्रा, अंगठा आणि पहिलं बोट जोडलेलं. सुरुवातीला आपल्याला कपालभाती प्राणायाम करायचा आहे. एका सेकंदाला एक धक्का असं 20 वेळेस पोटाला धक्का द्यायचा आहे. पोटाला धक्का देऊन श्वास बाहेर सोडायचा आहे. सुरू करूया कपालभाती. वीस वेळेस झाल्यानंतर मोठा श्वास आत घ्या. मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या. तेवढाच श्वास बाहेर. यानंतर अनुलोम विलोम हा प्राणायाम करायचा आहे. ज्यांना सर्दी झाली असेल त्यांनी हा प्राणायाम करू नये. अनुलोम विलोम प्राणायाम करण्यासाठी अंगठ्याच्या नंतरचे 2 बोट वाकवायचे आहेत. अंगठा उजव्या नाकावरती ठेवा. आपली जेवढी क्षमता असेल तेवढा डाव्या नाकातून श्वास आत घ्या. तेवढाच श्वास उजव्यातून बाहेर. उजव्यातूनच आत, डाव्यातून बाहेर. डाव्यातून आत, उजव्यातून बाहेर. उजव्यातूनच आत, डाव्यातून बाहेर. डाव्यातून आत, उजव्यातून बाहेर. उजव्यातूनच आत, डाव्यातून बाहेर. हात खाली घ्या. अनुलोम विलोम प्राणायामामुळे नर्वस सिस्टीम मजबूत बनते. डोक्यासंबंधी विकार दूर होतात. यानंतर आपल्याला भ्रामरी प्राणायाम करायचा आहे. 3 बोट डोळ्यावर, वरचं बोट भोवयाच्या वर, अंगठे कानावर. श्वास आत घ्या. तोंड बंद करून भुंग्याच्या आवाजामध्ये बाहेर.
श्वास आत घ्या. श्वास आत घ्या. हात खाली घ्या. भ्रामरी प्राणायामामुळे चिंता आणि क्रोध कमी होतो. मानसिक ताणतणाव कमी होतात. स्मरणशक्ती वाढते, एकाग्रता वाढते. यानंतर आपल्याला ध्यान करायचं आहे. येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासावरती लक्ष केंद्रित करायचं आहे. श्वास आत जात असताना आपल्याला समजलं पाहिजे श्वास आत जातोय. श्वास बाहेर येत असताना आपल्याला समजलं पाहिजे श्वास बाहेर येतोय. मनामध्ये जे विचार चालू आहेत त्यांच्याकडे दुर्लक्ष करून पूर्ण लक्ष श्वासावर केंद्रित करायचं आहे. शांतीपाठ माझ्या पाठीमागे म्हणा. ओम सर्वे भवन्तु सुखिनः. सर्वे सन्तु निरामयाः. सर्वे भद्राणि पश्यन्तु. मा कश्चित् दुःख भाग् भवेत्. ओम शांति शांति शांति. सर्वे भवन्तु सुखिनः म्हणजे सर्वजण सुखी हो. सर्वे सन्तु निरामयाः म्हणजे सर्वजण निरोगी हो. सर्वे भद्राणि पश्यन्तु म्हणजे आम्हाला सर्व चांगली दृश्य दिसावं. मा कश्चित् दुःख भाग भवेत म्हणजे कोणीही दुःखी राहू नये. ओम शांती 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 म्हणजे आमच्या जीवनातील आदि भौतिक, आदि दैविक आणि आध्यात्मिक या तिन्ही प्रकारचे दुःख दूर होऊन जीवनामध्ये शांती यावी. आजच्या या योग वर्गात सहभागी झाल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार. तुमची ऊर्जा आणि सहभागाने आजचा दिवस विशेष बनला आहे. सर्वांचे धन्यवाद.